नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त गोष्टीबद्दल बोलणार आहोत जिने खरं तर संपूर्ण टेक्नॉलॉजीचं जगच बदलून टाकलंय. हो, बरोबर, आपण बोलतोय पायथनबद्दल. चला तर मग बघूया नक्की काय आहे हे. पायथॉन. आता हे नाव ऐकलं की डोक्यात पहिला विचार काय येतो? साप. बरोबर ना? पण थांबा, प्रोग्रॅमिंगच्या जगात पायथॉन म्हणजे साप नाही, तर जगातली सगळ्यात लोकप्रिय आणि सगळ्यात सोपी प्रोग्रॅमिंग लँग्वेज. आणि ही किती महत्वाची आहे माहितीये? अहो, आपण रोज ज्या गोष्टी वापरतो, म्हणजे अगदी ChatGPT, इंस्टाग्राम, यूट्यूब, नेटफ्लिक्स, या सगळ्यांच्या मागे पायथनच आहे. डेटा सायन्स असो, AI असो किंवा मोठमोठ्या वेबसाईट्स, सगळीकडे पायथनचाच डंका आहे. पण मग प्रश्न पडतो की हे पायथॉन म्हणजे नेमकं काय आहे, आणि सगळ्यात महत्वाचं, हे इतकं सोपं का आहे? या सगळ्याचं उत्तर त्याच्या जन्माच्या कहाणीत लपलेलं आहे. ही गोष्ट आहे 1989 सालची. नेदरलँड्समध्ये एक प्रोग्रॅमर होता, त्याचं नाव गिडो व्हॅन रोसम. ख्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि त्याला काहीतरी नवीन करायचं होतं. त्याला एक अशी प्रोग्रॅमिंग लँग्वेज बनवायची होती जी वाचायला आणि वापरायला एकदम एकदम सोपी असेल. आणि बस ह्याच विचारातून 1991 मध्ये पायथनची पहिली आवृत्ती जन्माला आली. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? याचं नाव. गिडोला ना मॉन्टी पायथॉन्स फ्लाइंग सर्कस नावाचा एक ब्रिटिश कॉमेडी शो प्रचंड आवडायचा, आणि त्याच शोवरून त्याने ह्या लँग्वेजचं नाव ठेवलं पायथॉन. म्हणजे सापावरून नाही, तर एका कॉमेडी शोवरून. किती गमतीशीर आहे ना? बरं, आता पायथॉन खरंच किती सोपं आहे हे बघायचंय. चला, एक अगदी साधं काम करून बघूया. आपल्याला फक्त स्क्रीनवर "नमस्कार मित्रांनो" असं प्रिंट करायचं आहे. आता हे बघा, जावामध्ये हेच काम करायला तब्बल 5 ओळींचा किचकट कोड लिहावा लागतोय. आणि आता पायथनमध्ये बघा, फक्त एक ओळ, प्रिंट "नमस्कार मित्रांनो". झालं, एवढंच. हेच तर पायथनचं खरं सौंदर्य आहे. कोणतंही कॉम्प्लिकेशन नाही, एकदम सरळ आणि सोपं. आणि हे काही अपघाताने घडलेलं नाहीये. ही पायथॉनची मूळ विचारसरणी आहे. याला रीडेबिलिटी म्हणतात. म्हणजे काय, तर कोड इतका सोपा आणि सरळ असावा की तो वाचताना असं वाटावं की आपण इंग्रजीच वाचतोय. आणि याचा फायदा काय? अरे, प्रोग्रॅम सांभाळायला सोपा जातो, वेळ वाचतो आणि खर्चही कमी होतो. अच्छा, पण मग एक प्रश्न मनात येतोच की इतक्या कमी कोडमध्ये पायथॉन एवढी मोठी आणि अवघड कामं कशी काय करतं? तर ह्याचं उत्तर दडलंय त्याच्या एका सिक्रेट वेपनमध्ये. एक कल्पना करूया. समजा आपल्याला एक घर बांधायचंय. आपल्यासमोर 2 ऑप्शन्स आहेत. ऑप्शन 1, आपण प्रत्येक वीट स्वतः बनवतो, सिमेंट स्वतः तयार करतो, खिडक्या दरवाजे सगळं स्वतः बनवतो. आणि ऑप्शन 2, आपण बाजारातून तयार विटा, सिमेंट आणि खिडक्या आणतो आणि फक्त घर जोडण्याचं काम करतो. कुठला पर्याय सोपा आहे? अर्थातच दुसरा. पायथनच्या लायब्ररीज म्हणजे बरोबर हाच दुसरा पर्याय. या लायब्ररीज म्हणजे काय, तर कोडची रेडीमेड टूलकिट्स. म्हणजे कोणीतरी हुशार माणसानं आधीच अवघड काम करून ठेवलंय. आपल्याला फक्त ते इम्पोर्ट करायचंय आणि वापरायचंय. डेटासाठी नंपाय आणि पॅन्डाज आहेत, AI साठी टेन्सरफ्लो आणि पायटॉर्च आहेत, तर वेबसाईटसाठी जँगो आणि फास्क. यामुळेच डेव्हलपर्सचं आयुष्य खूप सोपं झालंय. आणि याच लायब्ररीजमुळे पायथनला मिळतात त्याचे सुपर पॉवर्स. चला तर मग बघूया या सुपर पॉवर्सचा वापर नक्की कुठे कुठे होतो. तर पायथॉनचा सर्वात जास्त वापर होतो तो म्हणजे AI आणि मशीन लर्निंगमध्ये, जवळजवळ 40%. त्यानंतर नंबर लागतो डेटा सायन्स आणि ॲनालिसिसचा, आणि मग येतं वेब डेव्हलपमेंट. खरं तर आज जी AIची क्रांती सुरू आहे ना, त्याचा कणाच पायथन आहे. ChatGPT, जेमिनी ह्यांसारखी मोठी मोठी टूल्स सगळी पायथनवरच बनलेली आहेत. त्यामुळे कोणाला AI क्षेत्रात यायचं असेल तर पायथन शिकणं हे जवळपास कंपल्सरीच आहे. आता वेब डेव्हलपमेंटचं बघूया. इंस्टाग्राम आणि स्पॉटिफाय सारख्या मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या बॅकएंडसाठी म्हणजे पडद्यामागच्या कामासाठी पायथन वापरतात. म्हणजे आपलं लॉग इन सांभाळणं, आपला डेटा सुरक्षित ठेवणं, ही सगळी महत्त्वाची कामं पायथनच सांभाळतं. आणि हो, ऑटोमेशन. इथे तर पायथॉनचा एकच मंत्र आहे: कंटाळवाणी रोजची कामं माझ्यावर सोडा आणि महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष द्या. विचार करा, रोजच्या रोज फाईल्स इकडून तिकडे हलवणं, डेटा कॉपी पेस्ट करणं, ही सगळी रटाळ कामं पायथॉनची एक छोटीशी स्क्रिप्ट काही सेकंदात करून टाकते. तर हे सगळं ऐकल्यावर नक्कीच वाटत असेल की अरे वा, हे तर शिकायलाच पाहिजे. पण मग प्रश्न येतो की सुरुवात कशी करायची? घाबरून जायचं कारण नाही. हा एक अगदी सोपा रोडमॅप आहे. स्टेप 1, बेसिक गोष्टी शिकून घ्या.
म्हणजे व्हेरिएबल्स, लूप्स, फंक्शन्स ही पायथॉनची ABC आहे. स्टेप 2, आता लायब्ररीज एक्सप्लोर करा, म्हणजे ती रेडीमेड टूल्स कशी वापरायची ते शिका. आणि स्टेप 3, आपलं आवडीचं क्षेत्र निवडा, AI, डेटा, वेब आणि छोटे छोटे प्रोजेक्ट्स बनवायला सुरुवात करा. हो, पण सुरुवातीला अनेकांचा पायथॉन आणि जावामध्ये गोंधळ उडतो. तर हे बघा, एकदम सोपं आहे. जर साधेपणा, AI आणि डेटा यावर काम करायचं असेल तर पायथॉन बेस्ट आहे. आणि जर अँड्रॉइड ॲप्स बनवायचे असतील तर जावा चांगला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, सुरुवात करण्यासाठी पायथॉन हा एक परफेक्ट पर्याय आहे. त्यामुळे सगळ्यात चांगली स्ट्रॅटेजी काय आहे? तर पायथॉनपासून सुरुवात करा. प्रोग्रामिंगचे मूळ कॉन्सेप्ट्स पक्के करा आणि मग एकदा आत्मविश्वास आला की गरजेनुसार दुसरी कोणतीही भाषा शिकू शकता. तर मग कोडची पहिली ओळ लिहायची फक्त वाट बघतीये. प्रिंट पथॉइन मी पायथन शिकतोय लिहून लगेच सुरुवात करता येते. जरा विचार करा, पहिला प्रोग्राम काय असेल, काय बनवू शकता? शक्यता खरोखरच अमर्याद आहेत.